नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्यासाठी नेमका कसा असणार आहे. पण सप्टेंबरकडे वळण्याआधी नेहमीप्रमाणे ऑगस्ट महिन्यातील काही महत्त्वाच्या अनुभवांकडे सुद्धा पाहूया. ऑगस्ट महिन्यात ऑगस्टमध्ये तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कामाचा व्याप आणि धावपळ जाणवली असेल. काही व्यक्तींना आरोग्याच्या छोट्या मोठ्या तक्रारींचा सुद्धा सामना करावा लागला असेल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढल्यामुळे काही वेळा मानसिक दडपण जाणवलं असेल. तर काही गोष्टी अपेक्षा इतक्या सहजपणे घडत नाही आहे असा सुद्धा अनुभव आला असेल. पण या सगळ्यामध्ये परिस्थिती पूर्णपणे तुमच्या विरोधात मात्र नव्हती. आर्थिक बाबतीत अनेक गोष्टी नियंत्रणात राहिल्या होत्या आणि काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुम्ही स्वतःला सावरून पुढे जाण्याचा प्रयत्नही केला असेल. आता सप्टेंबरमध्ये प्रवेश करताना मात्र चित्र अधिक सकारात्मक होताना दिसत आहे. विशेषतः या महिन्यामधले पहिले साधारण 20 ते 21 दिवस तुमच्यामध्ये एक वेगळीच ॲक्टिव्हिटी जाणवेल, ऊर्जा जाणवेल. मिथुन राशीचा मूळ स्वभाव एका जागी थांबणारा नाही, बिझी बॉडी असतात. नवीन माणसं, नवीन विचार, नवीन योजना आणि सतत काहीतरी नवीन करण्याची इच्छा ही तुमची नैसर्गिक मानसिकता आहे. सप्टेंबरच्या पहिल्या 3 आठवड्यामध्ये नेमकी हीच ऊर्जा अधिक प्रकर्षाने दिसून येईल. अनेक काम एकाच वेळी हाताळाल, रखडलेल्या गोष्टी पुढे नेण्याचा प्रयत्न करा, लोकांशी संपर्क वाढेल आणि विशेष म्हणजे गेल्या काही काळापासून ज्या गोष्टींबद्दल मनामध्ये अनिश्चितता होती तिथे आता निर्णय घेण्याची मानसिकता तयार होईल. पण या सगळ्या धावपळीमध्ये एक सूचना लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे स्वतःचं आरोग्य. विशेषतः महिन्याच्या सुरुवातीला 1 आणि 2 सप्टेंबरच्या आसपास आरोग्याच्या बाबतीत थोडं जपून राहा. मोठ्या आजारांचे संकेत नाहीयेत, पण शरीरावर ताण येणं, धावपळीमुळे थकवा जाणवणं किंवा छोट्या शारीरिक दुखापती होणं अशा स्वरूपाचे अनुभव येऊ शकतात. मिथुन राशीची समस्या अशी असते की मनामध्ये ऊर्जा असेपर्यंत शरीर थकलं आहे हे अनेकदा लक्षातच येत नाही. एक काम संपलं की दुसरं, दुसरं संपलं की तिसरं आणि या सगळ्यामध्ये स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच राहत नाही. सप्टेंबरमध्ये हा अतिरेक टाळा. मानसिक आरोग्याच्या बाबतीत मात्र परिस्थिती तुलनेने चांगली असेल. मोठ्या स्वरूपाचा मानसिक ताण या महिन्यामध्ये प्रमुख वैशिष्ट्य दिसत नाही. उलट अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये घडत आहेत अशी भावना निर्माण झाल्यामुळे आत्मविश्वास चांगला राहील. आता या महिन्यातील सर्वात सकारात्मक विषयाकडे वळूया, तो म्हणजे आर्थिक स्थिती. सप्टेंबर 2026 हा मिथुन राशीसाठी आर्थिकदृष्ट्या निश्चितच समाधानकारक महिना दिसतो आहे. नियमित उत्पन्न व्यवस्थित राहील, पण त्याचबरोबर उत्पन्नाचे काही नवीन मार्गही समोर येऊ शकतात. जुनी आर्थिक येणी येतील. कुठे पैसे अडकलेले असतील किंवा एखाद्या आर्थिक व्यवहारातून लाभ मिळण्याची जर तुम्ही वाट पाहत असाल तर त्या बाबतीत सकारात्मक हालचाल होऊ शकते. काही व्यक्तींना अचानक एखादा आर्थिक फायदा मिळेल, तर काहींच्या बाबतीत नवीन काम, नवीन क्लायंट, अतिरिक्त उत्पन्नांची संधी किंवा भविष्यात आर्थिक फायदा देणारा नवीन संपर्क निर्माण होऊ शकतो. म्हणून आर्थिक लाभ म्हणजे फक्त हातात अचानक मोठी रक्कम येणं असं समजू नका. कधीकधी नवीन उत्पन्नाचा मार्ग तयार होणं हा त्यापेक्षाही मोठा लाभ असतो. आणि सप्टेंबरमध्ये अशा शक्यता तुमच्यासाठी निश्चितच दिसत आहे. विशेष म्हणजे या महिन्यामध्ये अनावश्यक खर्चाचा फार मोठा दबाव दिसत नाही. साधारण 20 तारखेनंतर मात्र खर्च थोडे वाढू शकतात. पण त्यामध्येही फारशी चिंता करण्याची आवश्यकता नाही. सणासुदीचा कालावधी जवळ येत असल्यामुळे खरेदी, घरासाठी नवीन वस्तू, स्वतःच्या आवडीनिवडी, कुटुंबासाठी खर्च अशा अनेक कारणांनी पैसा खर्च होऊ शकतो. आणि मिथुन राशीची आणखीन एक गंमत म्हणजे तुमच्या आवडीनिवडीही सतत बदलत असतात. काल एखादी नवीन गोष्ट आवश्यक वाटली, तर आज दुसरी गोष्ट दुसरी वस्तू घ्यावीशी वाटेल. त्यामुळे खरेदी करताना थोडंसं नियोजन करा. खर्च हे तुमची आर्थिक घडी बिघडवतील असे संकेत मात्र दिसत नाहीयेत. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या मिथुन राशीच्या व्यक्तींसाठीही सप्टेंबरमध्ये काही चांगले अनुभव मिळू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो किंवा योग्य संधी ओळखल्यास चांगला आणि आर्थिक लाभ उत्तम प्रकारचा मिळेल. पण चांगला काळ म्हणजे म्हणून फक्त प्रत्येक ट्रेड फायदेशीर ठरेल असं मात्र नाही, असा आत्मविश्वास ठेवू नका. नफा मिळाल्यानंतर तो टिकवणंही तितकाच महत्त्वाचा आहे. आता सप्टेंबरमध्ये आणखीन एक गोष्ट तुमचं लक्ष वेधून घेईल, ती म्हणजे घर आणि कुटुंब. या महिन्यात तुम्ही घरातील व्यक्तींबरोबर जास्त सहभागी व्हाल, घरासाठी वेळ काढा, कुटुंबातील व्यक्तींच्या गरजांकडे लक्ष द्याल आणि काही व्यक्ती घरामध्ये बदल करण्याचा विचार सुद्धा करतील. नवीन वास्तू खरेदी करणं, घराची मांडणी करणं, दुरुस्ती किंवा सजावटीचं काम किंवा वास्तूच्या संदर्भातले एखादं महत्त्वाचं काम हाती घेणं असे अनुभव येऊ शकतात.
घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंधही सुधारतील. काही दिवसापासून एखाद्या व्यक्तीबरोबर संवाद कमी झाला असेल, तर तो पुन्हा सहजता निर्माण होईल. कुटुंबासोबत बाहेर जाणं, छोटा प्रवास किंवा एकत्र आनंदाचा वेळ घालवण्याची संधीही मिळू शकते. फक्त 18 सप्टेंबरच्या आसपास वास्तू किंवा घरासंबंधी एखादा मोठा निर्णय घेण्याची घाई करू नका. घर खरेदी विक्री, मोठी दुरुस्ती, वास्तूमध्ये महत्त्वपूर्ण बदल किंवा मोठी आर्थिक कमिटमेंट असेल तर शक्य असल्यास त्या दिवसाच्या आसपास थोडं थांबून निर्णय घेणं आवश्यक ठरेल. एकंदरीत सप्टेंबरचा महिना काही पहिला मोठा संकेत असाच स्पष्ट देईल की तुमची ऊर्जा वाढते आहे, आर्थिक स्थिती मजबूत होते आहे आणि रखडलेल्या आयुष्याला पुन्हा गती मिळते आहे. फक्त या वेगामध्ये स्वतःच्या शरीराला मागे सोडू नका. कारण या महिन्यात संधींची कमतरता नाही, महत्त्वाचं एवढंच आहे की त्या संधींचा फायदा घेण्यासाठी तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात वापरली गेली पाहिजे. आता महत्त्वाच्या काही मुद्द्यांबद्दल बोलू. सर्वप्रथम रिलेशनशिपबद्दल. मिथुन राशीसाठी हा महिना भावनिकदृष्ट्याही बराचसा समाधान देणारा दिसतो. गेल्या काही काळामध्ये रिलेशनशिपमध्ये एखाद्या विषयावरती मतभेद झालेले असतील, एकमेकांसाठी वेळ मिळाला नसेल किंवा समोरची व्यक्ती नेमकी काय विचार करते आहे याबद्दल मनामध्ये थोडी अनिश्चितता निर्माण झाली असेल, तर सप्टेंबरमध्ये या गोष्टी हळूहळू मागे पडताना दिसतील. तुमच्या दोघांमधला संवाद अधिक सहज होईल. एकमेकांच्या सहवासामध्ये वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि नात्यामध्ये पुन्हा एक प्रकारचा उत्साह निर्माण होईल. मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी नात्यामध्ये संवाद फार महत्त्वाचा असतो. तुम्हाला फक्त प्रेम पुरेसे नसतं, समोरच्या व्यक्तींबरोबर मनमोकळेपणाने बोलता आलं पाहिजे, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि नात्यामध्ये थोडा उत्साह, थोडं नाविन्यही असलं पाहिजे. सप्टेंबरमध्ये या गोष्टी तुम्हाला मिळताना दिसतात. ज्यांची रिलेशनशिप आधीपासून आहे त्यांच्या नात्यामध्ये अधिक जवळीकता वाढू शकते. एकत्र बाहेर जाणं, काही भविष्यकालीन योजना करणं किंवा एकमेकांबद्दल अधिक स्पष्टपणे बोलणं असे चांगले अनुभव येऊ शकतात. आणि जे सध्या सिंगल आहे त्यांच्यासाठी सुद्धा नवीन रिलेशनशिप सुरू होण्याच्या दृष्टीने हा कालावधी अनुकूल आहे. एखाद्या नवीन व्यक्तीशी ओळख होऊ शकते. सुरुवातीला केवळ संवाद किंवा म्हणून सुरू झालेलं नातं हळूहळू भावनिक जवळीकतेमध्ये बदलू शकतं. पण मिथुन राशीच्या व्यक्तींना इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. नवीन व्यक्ती आवडली म्हणून पहिल्या काही भेटींमध्ये भविष्याचे सगळे निर्णय मात्र घेऊ नका. तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल पटकन उत्साही होता आणि तितक्याच वेगाने तुमचं मतही बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे नवीन नात्याला थोडा वेळ द्या. आकर्षण का आणि दीर्घकालीन सुसंगतता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे या महिन्यात प्रेमाचा आनंद जरूर घ्या, पण नात्याला त्याचा नैसर्गिक वेग मिळू द्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सप्टेंबर महिना एकंदरीत अनुकूल दिसतो. फार मोठ्या स्वरूपाचे प्रतिकूल संकेत दिसत नाहीत. तरीसुद्धा नियमित तपासणी, पुरेशी विश्रांती, आहार आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं पालन या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः मिथुन राशीची सतत ऍक्टिव्ह राहण्याची प्रवृत्ती लक्षात घेता शरीर थकलं असेल तरी स्वतःला थांबवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक काम स्वतःच करण्याची आवश्यकता नाही. शरीर विश्रांती मागत असेल तर त्याला ती द्या. अनावश्यक धावपळ टाळली तर हा महिना बराचसा सहजपणे पुढे जाऊ शकतो. विद्यार्थी वर्गासाठी सप्टेंबरचा हा महिना विशेषतः चांगला कालावधी दिसतोय. अभ्यासामध्ये नवीन उत्साह निर्माण होईल, एखादा कठीण विषय समजू लागेल, परीक्षेच्या तयारीमध्ये योग्य दिशा मिळेल किंवा गेल्या काही काळापासून केलेल्या मेहनतीचा परिणाम दिसावयास सुरुवात होईल. विशेषतः ज्यांना स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू, प्रवेश परीक्षा, नवीन कोर्स किंवा उच्च शिक्षणाशी संबंधित निर्णय घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी हा महिना उपयोगी ठरू शकतो. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांची एक मोठी ताकद असते नवीन गोष्ट पटकन समजून घेण्याची क्षमता. पण त्याबरोबर एक कमकुवत बाजूही असते. एकाच गोष्टीवर दीर्घकाळ लक्ष टिकवणं काही वेळा कठीण जातं. सप्टेंबरमध्ये बुद्धीची साथ चांगली आहे, पण या चांगल्या क्षमतेला योग्य दिशा देण्यासाठी सातत्यही तितकंच महत्त्वाचं. आज एका विषयाचा अभ्यास, उद्या दुसऱ्या विषयाची सुरुवात, परवा पूर्ण वेगळी योजना, असं सतत बदलत राहू नका. एक स्पष्ट उद्दिष्ट ठेवा, त्याला वेळ द्या आणि पूर्णत्वापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. कारण या कालावधीमध्ये, या महिन्यामध्ये तुमच्यासाठी संधी समस्या नाही, फोकस टिकवणं हीच खरी गुरुकिल्ली आहे. ज्या विद्यार्थ्यांना गेल्या काही महिन्यामध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही त्यांनी स्वतःबद्दल नकारात्मक निष्कर्ष काढू नये. सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. योग्य मार्गदर्शन मिळेल आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढताना दिसेल. भाग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर या महिन्यात उत्तम प्रकारचं भाग्याची साथ तुम्हाला मिळेल. पण भाग्य म्हणजे कोणताही प्रयत्न न करता अचानक सगळं मिळेल असा याचा अर्थ नाही. तुम्ही प्रयत्न कराल आणि योग्य वेळी
एखादी व्यक्ती मदतीला येईल. तुम्ही एखाद्या कामासाठी संपर्क कराल आणि अपेक्षेपेक्षा लवकर सकारात्मक उत्तर मिळेल. जिथे एखादी गोष्ट अडकली होती तिथे अचानक मार्ग निघेल किंवा ज्या व्यक्तीकडून अपेक्षाही नव्हती तिथूनच मदत मिळेल. हेच या महिन्यात भाग्याचं स्वरूप राहू शकतं. विशेषतः आर्थिक व्यवहार, शिक्षण, नवीन संपर्क आणि काही वैयक्तिक इच्छा आकांक्षा पूर्ती होण्याच्या बाबतीत तुम्हाला या संपूर्ण महिन्यात अनुकूलतेचा अनुभव निश्चित येईल. त्यामुळे सप्टेंबरमध्ये एक वेगळी मानसिकता निर्माण होईल. गेल्या काही काळामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही म्हणत होता, "बघूया होतंय का?" पण आता हळू तुम्ही म्हणाल, "हे होऊ शकतं आणि ते मी करून दाखवू शकतं." हा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. फक्त त्याचं रूपांतर अति आत्मविश्वासात होऊ देऊ नका. कारण चांगला काळ आपल्याला संधी देतो, पण त्याच संधीचं यशामध्ये रूपांतर करण्यासाठी योग्य निर्णय सुद्धा आवश्यक असतात. रिलेशनशिपचा भाग हा अनुकूल आहे. विवाहित मिथुन राशींच्या व्यक्तींना विशेषतः महिन्याच्या पहिल्या 15-20 दिवसामध्ये थोडंसं जपून राहावं लागेल. जीवनसाथीच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल किंवा एखाद्या छोट्या कारणामुळे विचारांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात आणि या गोष्टी नात्याला गंभीर वळण सुद्धा देऊ शकतात. त्याबद्दल थोडंसं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. त्यामुळे प्रत्येक मतभेदाला मोठ्या समस्येचं रूपांतर देण्याची आवश्यकता नाही. काही प्रसंग फक्त क्षणापुरते असतात. त्यांना तिथेच सोडून देता आलं तर नातं अधिक सहज राहतं. म्हणून सप्टेंबरमध्ये मिथुन राशीसाठी भावनिक क्षेत्राचा संदेश अगदी साधा आहे. प्रेमामध्ये आनंद घ्या, नात्यामध्ये संवाद ठेवा आणि छोट्या मतभेदांना उद्यापर्यंत घेऊन जाऊ नका. कारण या महिन्यामध्ये तुमच्यासाठी अनेक गोष्टी अनुकूल आहेत आणि नात्यांच्या बाबतीतही थोडी समजूतदारपणा दाखवला तर समाधानाची बाजू निश्चितच अधिक मोठी राहणार आहे. विवाहित मिथुन राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात पहिल्या साधारण 20-25 दिवसामध्ये 20 ते 21 दिवसामध्ये थोडं समजूतदारपणे वागणं गरजेचं राहील. जीवनसाथीबरोबर एका छोट्या कारणामुळे मतभेद निर्माण होऊ शकतात. घरातील एखादा निर्णय, आर्थिक विषय, वेळ न देणं किंवा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा आणि जोडीदाराचा दृष्टिकोन वेगळा असणं यामुळे काही काळ वातावरण तणावाचं होऊ शकतं. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणे लक्षात घ्या, हे प्रसंग वैवाहिक जीवनामध्ये मोठी समस्या निर्माण करणारे दिसत नाहीत. त्यामुळे त्या क्षणी झालेल्या वादावरून आपल्या नात्याबद्दल चुकीचा निर्णय मात्र काढू नका. मिथुन राशीच्या व्यक्तींची संवाद क्षमता खूपच चांगली असते, पण कधी-कधी या संवादामध्ये अडचण निर्माण होते. तुमच्या मनामध्ये अनेक विचार एकाच वेळी सुरू झाल्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट पटकन बोलून जाता. तुमच्यासाठी ती साधी प्रतिक्रिया असते, पण समोरच्या व्यक्तीला ती मनाला लावून जाऊ शकते. या महिन्यात विशेषतः वैवाहिक जोडीदाराबरोबर बोलताना शब्दांची निवड योग्य जपून करा. प्रत्येक गोष्ट तर्काने सोडवण्याचा प्रयत्न करू नका. कधी-कधी समोरच्या व्यक्तीला उत्तर नको असतं, फक्त आपण त्याची बाजू समजून घ्यावी एवढीच अपेक्षा असते. जीवनसाथीच्या आरोग्याकडेही पहिल्या 20-21 दिवसांमध्ये लक्ष द्यावं लागू शकतं. एखादी छोटी तक्रार जाणवली तर ती दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी काळजी घेतली तर फार मोठ्या चिंतेचं कारण दिसत नाही आणि म्हणूनच या महिन्यात वैवाहिक जीवनासाठी एक साधा नियम लक्षात ठेवा. वाद जिंकण्यापेक्षा नातं सांभाळणं महत्त्वाचं आहे. सप्टेंबर महिना हा एकंदरीत कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल असणार आहे. कामाचा व्याप वाढू शकतो. काही दिवस तुम्हाला असंही वाटेल की एक काम पूर्ण होण्याआधी दुसरं काम समोर येत आहे, जबाबदाऱ्या वाढत आहेत आणि स्वतःसाठी वेळ कमी मिळतो आहे. त्यामुळे कामाचा स्ट्रेस जाणवू शकतो. पण महत्त्वाची गोष्ट अशी की हा स्ट्रेस तुमच्या प्रगतीला थांबवणारा दिसत नाही. उलट तुम्ही अधिक ॲक्टिव्ह राहाल, लोकांशी संपर्क वाढवाल आणि अनेक गोष्टी एकाच वेळी हाताळण्याची तुमची नैसर्गिक क्षमता या काळात उपयोगी पडेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. नवीन काम दिलं जाऊ शकतं. एखादा प्रोजेक्टमध्ये तुमचा सहभाग वाढू शकतो किंवा एखाद्या अडलेल्या कामामध्ये तुमची मदत घेतली जाऊ शकते. पहिल्या क्षणी तुम्हाला वाटेल की आपल्यावरचा कामाचा भार वाढतो आहे, पण याच परिस्थितीमध्ये तुमची क्षमता इतरांच्या लक्षात येण्याची शक्यता आहे. विशेषतः संवाद, नेटवर्किंग, माहितीचं योग्य व्यवस्थापन आणि पटकन निर्णय घेण्याची आवश्यकता असलेल्या कामामध्ये मिथुन राशीच्या व्यक्ती अतिशय चांगली कामगिरी करू शकतात. फक्त एकाच वेळी खूप जबाबदाऱ्या स्वीकारण्यापूर्वी स्वीकारण्याची चूक मात्र करू नका. कारण तुमच्याकडे कल्पना भरपूर असतात, उत्साहही जबरदस्त असतो, पण प्रत्येक गोष्टीला पुरेसा वेळ देणं शक्य होईलच असं नाही. त्यामुळे एखादं नवीन काम स्वीकारण्याआधी आपल्याकडे त्यासाठी प्रत्यक्ष वेळ आहे का हे पाहणंही महत्त्वाचं राहील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना उत्तम राहील. नवीन ग्राहक, नवीन संपर्क, नवीन उत्पन्नाचा अतिरिक्त मार्ग समोर येऊ शकतो. पूर्वी तुम्ही केलेल्या एखाद्या संपर्काचा आता व्यवसायासाठी फायदा होऊ शकतो. काही व्यक्तींना असंही जाणवेल की ज्या व्यक्तीशी आपण सहजपणे ओळख ठेवली होती तीच व्यक्ती आता नवीन काम, नवीन संधी घेऊन येते आहे. म्हणून या महिन्यामध्ये नेटवर्किंगला कमी लेखू नका. लोकांशी संवाद ठेवा. जुन्या संपर्कांशी पुन्हा बोलायला सुरुवात करा आणि एखादी संधी समोर आली
तर तिचा व्यावहारिक विचार जरूर करा. स्वतंत्र व्यवसाय किंवा प्रोफेशन असणाऱ्या व्यक्तींना आपल्या कामाचा विस्तार करण्याची कल्पना येऊ शकते. नवीन सेवा सुरू करणं, कामाची पद्धत बदलणं, ऑनलाईन माध्यमांचा अधिक वापर करणं किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन मार्ग शोधणं, अशा काही गोष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. पण इथे मिथुन राशीची एक सवय जपावी लागेल. नवीन कल्पना आली म्हणून जुनी योजना अर्धवट सोडू नका. एका कल्पनेला पुरेसा वेळ द्या, तिचा परिणाम पहा आणि मग पुढच्या गोष्टींकडे वळा. कारण या महिन्यात संधी अनेक असतील, पण प्रत्येक संधीच्या मागे धावत राहिला तर महत्त्वाची संधी हातून निघून जाईल. आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला निर्णय घेण्यामध्ये थोडं स्वातंत्र्य जरूर मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. महिन्याच्या उत्तरार्धामध्ये विशेषतः 20 तारखेनंतर खरेदी किंवा सणासुदीमुळे खर्च वाढू शकतो, पण तो तुमच्या कामाच्या किंवा आर्थिक स्थैर्यावरती मोठा दबाव टाकेल असं काही वाटत नाही. आणि महिन्याच्या शेवटाकडे जाताना तुम्हाला एक समाधानकारक भावना मिळू शकते, की आपण या महिन्यामध्ये फक्त व्यस्त नव्हतो, तर त्या व्यस्ततेतून काहीतरी मिळवलंही आहे. एखादं महत्त्वाचं काम पूर्ण झालेलं असेल, आर्थिक फायदा मिळालेला असेल, नवीन संपर्क झालेला असेल किंवा भविष्यासाठी एखादी चांगली दिशा मिळालेली असेल. एकंदरीतच या महिन्यामध्ये महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होऊ शकेल आणि त्या अंदाजाने काही नवीन गोष्टी तुमच्या समोर येऊ शकतील. एकंदरीतच पाहिलं तर सप्टेंबर 2026 हा मिथुन राशीसाठी सकारात्मक आणि अनेक बाबतीत समाधान देणारा महिना आहे. विशेषतः आर्थिक परिस्थिती, रिलेशनशिप, शिक्षण आणि घरगुती ज्या बाबी आहेत त्यामध्ये तुम्हाला हा जो महिना आहे, हा महिना अतिशय उत्तम असणार आहे. साधारण 1 ते 2 सप्टेंबरच्या आसपास स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं राहील. शारीरिक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, कारण हा महिना त्याकरता तुम्हाला थोडंसं त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या महिन्यामध्ये तुमच्याकडे उत्साह भरपूर प्रमाणात असेल. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे सुद्धा येऊ शकतील. आर्थिक बाबतींमध्ये सुद्धा काळजी करू नका. या महिन्याच्या पौर्णिमा आणि अमावास्या या तारखेदरम्यान थोडंसं काळजी घ्या. 11 सप्टेंबरला अमावास्या आहे आणि 26 सप्टेंबरला पौर्णिमा आहे. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा कागदोपत्री व्यवहार या संदर्भात काळजी घेणं आवश्यक राहील. तर मित्रांनो, हे होतं सप्टेंबर महिन्याचं मिथुन राशीचं संपूर्ण मासिक राशीफळ. धन्यवाद.